यार क्यों? अजून का नाही आली क्यू? मला एकट्यालाच बघून खुश होईल. सरप्राईज मिळेल तिला मस्त. जेलस झाली असेल ऍक्च्युली. बट थँक्स टू अमृता. खूप स्वीट आहे ती. माझ्यासाठी आणि क्यू साठी किती काय काय करते. ट्रू फ्रेंड. आम्हाला स्पेस मिळाली म्हणून एकटीच बिचारी मॉलमध्ये खरेदी करत फिरते. काय सेवा? अगं आज मला एकदम बटरफ्लाय झाल्यासारखं वाटतंय. लिटरली. अगं आज मी अक्कीला भेटायला चालले. खूप दिवसानंतर लंचला. या. अगं हो. काय सिरियसली लावा की यार. एनिवे चल मला खूप लेट होतंय. मी नंतर बोलते ओके? बाय. अरे ड्रायव्हर दादा कुठे गेले आता? अक्कीचा मेसेज? अमृताला घेऊन यावं लागतंय. परत अमृता. असं सगळं ठरलं असताना अमृताला का आणायचंय? तिच्या प्रेमात तर नाही पडलाय ना? मला जळवण्यासाठी करतोय हे सगळं? व्हॉट एव्हर इट इज. अक्की तू आपली डेट स्पॉइल करतोय. आय हेट यू यार. आय हेट यू अक्की. Hey gorgeous. अर्जुन हे सगळं काय आहे? Love. Love my dear. It's love. तुझा ड्रायव्हर आला नाहीये. कम मी सोडतो. हे बघ अर्जुन इरिटेट करू नकोस आता. कम डार्लिंग. बंदा हाजिर है आपकी सेवा में. आणि तुला हवा असेल तर मी काय आता काय उचलून ठेवणार आहे का गाडीत? Why not? After all, you're a princess. Tomorrow, you will be a queen. My queen. अमृताला आणून आपली डेट स्पॉइल करतोस ना की? बघ आता मी कुणाला आणते. तर जळून चटका बसला ना तर मला नको सांगू. Hey, beautiful. काय विचार करते? ओके आय कम विथ यू. कुठे नेणारस मला? तू सांग. तू सांगशील तिथे घेऊन जाईन. देन व्हॉट अबाउट द लंच? I would love to. Come. माई आज अगदी दुर्वांचा हार. अगं विशेष असं काही नाही ग. सहज. माई मनकवडी आहेस नुसती. अक्षय आणि अमृता चाललेत ना केरळला. त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. शुभारंभच म्हण ना. म्हणून म्हटलं गणरायाचे आभार मानावेत आपण. म्हणूनच दुर्वांचा हार करते हो. माई पण खरंच आता खूप प्रसन्न वाटतंय. हा आता सगळं सुरळीत पार पडेल असा कॉन्फिडन्स पण आलाय. हो ना. अगो बाई. अरे बापरे. भाग्यश्री कळवलंच नाही ना आपल्याला. जा बाई पाणी घेऊन ये. सगळी दारं उघडी ठेवलेत. उद्या चोर आल्यानंतर मग कोणाची जबाबदारी राहते का? माई तुम्ही इथेच आहात. मग कसले येत आहेत चोर? नमस्कार करते हा माई. सुखी राहा सुखी राहा. अगं दारातच उभं राहायचं होतंस ना. मीठ मोरून दृष्ट काढलीस तुझी. काय हो माई उगाच चेष्टा करता माझी. इतकी वर्ष झाली लग्नाला आता कुठे मीठ मोरी. अगं पण इतक्या दिवसांनी आलीस ना घरी प्रवास करून. मग आणि दिनकर कुठे आहे? खाली पेढीतच थांबले. आल्याला याचं काम सुरू अण्णांसारखं. मामा कसे आहेत? मामा
काय ग असं कसं झालं हो माई? अगं बाई, अगं पण मग आम्हाला कळवलंच का नाही तू? काय कळवायचं? अगं मामांविषयी. वसुधा, 92 वर्षाचा आहे माझा मामा. ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण आणि रात्रीचं फक्त सूप एवढंच घेतो. माई आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय फळ खा हो, फळ खा. नाहीच खात. मला माहितीये माई, काही वर्षापूर्वीपर्यंत हा माझा 92 वर्षाचा मामा 80 जिलेब्या खायचा एका बैठकीला ताकाबरोबर. पण आता फक्त 8 खाऊ शकतो आणि सोबत ताक सुद्धा घेत नाही. असं कसं झालंय काही कळत नाही हो माई. आपण 92 वर्षाचे झालो ना, ही कळेल हो. भाग्यश्री, अगं सासूसाठी चहा पाणी आणशील की नाही? हो करते ना. माई, आईंसाठी नारळाची वडी आणि ते सकाळी बेसनाचा लाडू केला ना, तो पण आणू का? आण हो. माई काय म्हणायचं हिला, वरचा मजला आहे का नाहीच आहे म्हणजे? अगं माझे मामा इथे अत्यवस्थ आहेत, इतकं बरं नाहीये आणि ही गोडा थोडाचं बनवते घरात. झालं तुझं सुरू पुन्हा? नाही नाही आई, तसं नाहीये. ते अमृत आणि भाऊजी फिरायला चाललेत ना, म्हणून सगळं केलंय. फिरायला? कुठे? हनीमूनला, केरळला. हनीमूनला? आत्ता? माईंचा प्लॅन आहे. हो का? वा. भाग्यश्री, जा चहा कर जा. हो करते. वा, छान छान. पण माई, इतक्या महिन्यानंतर अक्षय आणि अमृता अचानक हनीमूनला? सांगेन तुला सगळं. आत्ताच आलेस ना प्रवासातून, दमली असशील ना, आणि अजून मामांची काळजी वाटतेच ना तुला. हातपाय धू, आंघोळ कर छान. मग एकत्र बसलो की सांगेन तुला. नको नसते विचार करूस. हनीमून? मध्येच कुठून आला हा हनीमून? ये तू कशाला आलीस इकडे? कोणत्याही क्षणी पोहोचेल ती. अक्षय, तुला आणि कियाराला वेळ मिळावा म्हणूनच मी गेले होते ना. मग पण मी तिकडे जे काही बघितलं, मला असं वाटतंय की तुला माझ्या सपोर्टची गरज आहे. पण तू शांत राहा, तू चिल राहा, अजिबात चिडू नको. किंवा एक मिनिट, काय बघितलं? काय? Hey guys, हा काय करतो इकडे?
अरे तिला काय विचारतोय, मला विचार. मला माझ्या क्यूने बोलायला म्हणून मी आलो. ए कियारा, तुझ्यासाठी ही कियारा आहे. तिला क्यू म्हणतो, हिचा आणि तुझा काय संबंध रे? तोच तुझा आणि तिचा संबंध आहे, तोच. मी बॉयफ्रेंड आहे तिचा. लवकरच नवरा होईल, 3 महिन्यात. तू कोण आहेस? अरे 3 महिने खूप जास्त वेळ असतो अक्षय. उद्या काय होईल ते आपण सांगू नाही शकत. आणि मी हिचं कोण आहे ते विचारतोस ना, तर ऐक. आय लव्ह हर. आणि हा उद्या मी तिचा कोणीतरी होऊ पण शकतो, हे लक्षात ठेव. पण आज मी तिचा कोणी सांगितलंय तिने बहुतेक तुला. त्यामुळे आमच्यापासून दूर राहायचं. तुझा एक्स्ट्रा स्मार्टनेस आहे ना, तुझ्या ऑस्ट्रेलियाला दाखवायचा. हा, हात सोडायचा. हात सोड. अक्षय शांत. अरे अर्जुन, का डिवचतोयस त्याला? शांत राहा ना. अगं मी तर शांतच आहे मला. तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडला सांग ना शांत राहायला. अक्की, आणि त्याला हे पण सांग की मी तुझ्या बोलण्यामुळे इथे आलोय. हो, मीच बोलवलंय ह्याला. सो चल. ग्रेट. कळलं का अक्षय? तिच्या बोलण्यावरून आलोय मी इथे. जस्ट सिट, रिलॅक्स, ईट, ऐश करा, बसून राहा. एक काम करूया, तुम्ही ही आहे ना माझी कमबॅक पार्टी समजू. सिट सिट, रिलॅक्स, बसा ना. तुम सिट माय लव. Are you comfortable? Yeah. Sit, sit. अरे वा, हनीमूनला चाललेत काय? मी जाऊ दिलं तर जाल ना? तुमची फ्लाईटची तिकीट फाडूनच टाकली तर काय, तुमचा बेत बारगळणार, ते वरतून ओरडा पण मिळणार. कुठे ठेवली असतील, कुठे ठेवली असतील? एवढी महत्वाची कागदपत्र म्हटल्यावर दरवाजा कसा काय उघडा? वसुधा,
मृदुला काय 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 म्हणजे मुलांच्या रूम मध्ये काय करतेस तू? अगं मी मामाकडे गेले होते नाही का. मग अगं दिवस रात्र उषा पायथ्याशी बसून होते. मग कंबर ग कंबर आणि सांधे इतके दुखतायत. हो खूप खूप. पण मग अक्षयच्या रूमशी काय संबंध आहे? बाम आ बा म्हणायला आले. अक्षयकडे? अक्षयकडे आहे बाम. हो माझा बाम अक्षयकडे आहे. कसा? अशी काय तू ग, तुझा मुलगा कसा आहे माहिती नाही तुला. त्या दिवशी काय झालं त्याचा तो मला म्हणाला काकू जरा बाम दे, माझा तो ते व्यायाम केवढा करतो ना तो, तर ते मसल असा खेचला गेला, फुल झालाय म्हणाला. मग माझा बाम दिला तो, आता न्यायला माझी कंबर दुखते, मला माझा बाम हवा आहे. हो मग जाऊ दे ना, इथे नको शोधू, मी देते तुला बाम. हो आहे का? म्हणजे कंबर कोणाची दुखतीये? माझी. सांधे कोणाचे दुखतायत? माझे. मग मी बाम देणार आणि चोळून सुद्धा देणार. हो पुढे मी नाही, नाही, हो पुढे नाही, माझ्या बरोबर चल. दुखलं मध्येच म्हणजे चल 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 चल. मध्येच नाही, सतत दुखतंय ना. नाही 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 मी पुढे. तू मोठी जाऊ आहे. बरोबर लगेच ये, लगेच ये. म्हणजे काय म्हणजे काय? सो माय लव, तू काय घेणार? एक वेज सँडविच आणि एक माझी फेवरेट कोल्ड कॉफी. गुड चॉईस. एक्सक्यूज मी, आय विल बी बॅक. काय चाललंय तुझं? कीच हर्टिंग मी. मग तू याला काय कडे घेऊन आलीस? तू का आणलंस अमृताला इथे? तू चाइल्डिश आहेस का ग जरा? तुला गंमत कळत नाही साधी? अरे यार आमचं ठरलं होतं. अगं अमृतशमी घराच्या बाहेर पडू शकत नाही माहितीये तुला. तू आणि मी लंचला भेटणार होतो, ती तोपर्यंत मॉलमध्ये खरेदी करणार होती. आपलं लंच झालं की ती मला येऊन भेटणार होती, मग आम्ही घरी जाणार होतो. पण तिने तुला आणि अर्जुनला एकत्र येताना बघितलं आणि ती मला अलर्ट करण्यासाठी इकडे धावत आली. हो किती काळजी आहे ना तुझ्या अमृताला तुझी. तू कुणाबद्दल बोलतेस किंवा तू अमृताबद्दल बोलतेस? तिने आपल्याला अनेकदा वाचवलंय, विसरलीस का तू? ए अक्की, ओरडू नकोस माझ्यावर. दुसरं काय करू मग? तू या अर्जुनला इकडे घेऊन आलीस. तू हे सगळं प्रकरण करून ठेवलंय ना. हा बेल मुझे मार म्हणतात. हा पहिल्यासारखा अर्जुन नाहीये, हा बदललाय. काय घेणार? हा डेंजरस आहे क्यू, कळतंय तुला? आय डोंट थिंक सो. हो, तुला काल परवापर्यंत या अर्जुनची भीती वाटत होती आणि आज तू त्याचा हात हातात घेऊन आलीस इकडे मला जळवायला. हा तर वेगळाच अर्जुन आहे, कॉन्फिडेंट आणि शांत. टोटलच लागत नाहीये यार, नक्की काय आहे याच्या मनात? वा, व्हेरी गुड. हे तुझ्याकडून मला एक्सपेक्ट नव्हतं. मी आलेच. कियू, तू हे चुकीचं केलंस, लक्षात ठेव. स्टार्टर्स मध्ये एक पनीर टिक्का आणि एक हराभरा कबाब. आणि तुम्ही काय नाही घेणार? तुम्हा दोघा मुलांचं एकाच मुलीवर प्रेम बघून भरलं पोट. सेन्स ऑफ ह्युमर चांगलं आहे तुमचं. बरं एक मिनिट, एक वेज हक्का नूडल्स आणि एक वेज स्प्रिंग रोल फॉर द लेडी. तुम्हाला कसं माहिती मला चायनीज आवडतं ते? मला मुलीचा चेहरा बघून तिच्या आवडी निवडी अशा कळतात अशा. आवडला? काही काय आवडलं? टाळी द्या. जाऊ द्या, टेलिपथी होती. तुम्ही खा ना, काय टेन्शन आहे लाईफ मध्ये. वेटर
मला सँडविच आणि कोल्ड कॉफी बाकी आहे प्लीज. अजून इथेच थांबलायस? हो, तुम्हाला दाखवायला बघा काय चाललंय तिकडे. बघा, हा तुमचा अर्जुन कसा हसतोय बघा अमृताशी गप्पा मारताना. म्हणे याचं तुझ्यावर प्रेम आहे. बघा समोर बघा काय चाललंय. हा दोघींवर चान्स मारतोय. नालायक मुलगा आहे हा, लक्षात ठेव. मला नाही वाटत तसं. अरे किती क्यूट दिसतायत दोघं बघ. हे अक्की, तुला आठवते दिल तो पागल है मध्ये जेव्हा शाहरुखला माधुरी मिळते तेव्हा अक्षय करिश्माला विचारतो की आपकी शादी हुई? हे सेम तसंच वाटतंय यार. किती क्यूट वाटतंय ते. मला तर असं वाटतंय की आपल्या लग्नानंतर हे दोघं लग्न करतील. अर्जुन तर नक्कीच अमृताला प्रपोज करणार आहे. किती क्यूट दिसतील ना. हा अर्जुन आणि अमृता रेबल शेट. का तुला का त्रास होतोय? बघवत नाहीये का अमृताला दुसऱ्या मुलाबरोबर? तू ना यार, तू वेडी झाली आहेस यार, तू वेडी झाली आहेस.